बनवूया सूप, व्हेज सूप, मांचाव सूप. ओके, त्यासाठी आपण थोडं तेल टाकलंय. थोडं तेल टाकलं तर आपण गॅस लावायचं विसर. हा, तर आता गॅस लावलेला आहे. आपण मस्त असा कांदा थोडा परतून घ्यायचा, त्याच्यावर टोमॅटो थोडं परतून घ्यायचं. मग मीठ, तेल तर टाकलेलं, मिरची, मीठ मस्त परतून घ्यायचं. काळा पडतो थोडंसं असं ब्राऊन होतं ते मस्तपैकी परतून घेऊया. ओके, 2 मिनिट. थोडंसं तेल आपण थोडं तेलाचं प्रमाण वाढवलं, कारण खूप थोडं तेल कांदा जास्त आहे, त्याला परतण्यासाठी थोडं तेलाची आवश्यकता असते. तर आपण हा कांदा याच्यामध्ये टाकूया. थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवण्याला लागेल. थोडं तेलाचं प्रमाण कमी करायचं त्याने चरबी वाढत, त्यामुळे तेल कमी वापरा. थोडं ब्राऊन होऊन थोडा थांबवायचं, वेट करा. थोडंसं गॅस थोडंसं कमी करूया, आपल्या हाताला लागतं थोडं जास्त. टोमॅटो टाकलेला आहे, थोडं त्याला परतून घेऊया. थोडं टोमॅटो थोडं तर परतले, त्यानंतर आपण मिरची टाकू. मिरची म्हणजे लाल मिरची पावडर. त्याने थोडंसं तिखट असं टेस्ट येण्यासाठी आपलं तिखट आपण त्याला टाकूया. तर तिखटाचं प्रमाण थोडं असं कमीच असावं, कारण मिरची पावडर थोडी आमची तिखट आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ तेल तिखट वाढवू शकता. आपलं तिखट थोडं जास्त खूपच, त्यामुळे आम्ही थोडंसं प्रमाणात थोडंसं टाकायचं. जास्त पण नको, खारट नको, लागलं तर वरून घेता येईल. अशा प्रकारे रेडी झालाय. हो, व्हेज मांचाव सूप, ते चिंग चायनीज कंपनीचं भेटतं. त्यानुसार आपल्याकडे अजून एक पाकिट आहे. नो मांचाव सूप. कोणतंही तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर मोठा पाकिट वापरा, छोटं थोडंसं हवं असेल दोघांसाठी हे बेस्ट. 2 कप येणार. ओके, तर आपण आता यूज करूया. ओके, जेवढं हवं तेवढंसं पाणी आपण ऍड करूया त्याच्यामध्ये. थोडंसं उकळून येऊन देऊ द्या, मग आपण याच्यामध्ये तर आपले कॅमेरामॅन मयूर आठवडे आणि मी स्वतः शेफ महेश आठवडे. तर आपण आज सूप बनवलेलं आहे. तर याची टेस्ट मी तुम्हाला थोड्या वेळाने झाल्यानंतर एकदा टेस्टही सांगणार आहे. ऑल द बेस्ट. हां, आपलं सूप तयार आहे. आपण आता टेस्ट करून पाहूया कसं झालं ते सांगतो. तुम्ही तुमच्या घरी बनवून प्या, माझ्याकडे अपेक्षा ठेवू नका. औसम झालेलं आहे. थोडं तिखट जास्त झालेलं आहे, मला तिखट हवं होतं म्हणून तिखट झालेलं. तर आपण बनवू शकता. ऑल द बेस्ट.